नमस्कार. सध्या मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेचा जो वाद चालू आहे, त्याबद्दल महाराष्ट्राचे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी माझं वैयक्तिक मत मांडू इच्छिते. जेव्हा एखाद्या MNC कंपनीमध्ये तुम्ही जॉबसाठी अप्लाय करता आणि तुम्हाला कळतं तुमची इंग्लिश चांगली नाही आहे, तुम्हाला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. भारताची अर्थव्यवस्था ही इंग्लिश भाषेवर अवलंबून आहे. मग तुम्ही काय करता? इंग्लिश शिकता की तिथे जाऊन प्रश्न विचारता, क्यों सीखनी चाहिए इंग्लिश? नाही ना? भारताच्या राज्यघटनेत प्रत्येक राज्याची त्याची स्वतंत्र अशी राज्यभाषेची यादी दिलेली आहे. जसं आंध्र प्रदेशमध्ये तमिळ, गुजरातमध्ये गुजराती, पंजाबमध्ये पंजाबी भाषा, बिहारमध्ये हिंदी, तसंच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा. मग महाराष्ट्रात जे परप्रांतीय येतात, 20-30 वर्ष राहतात, धंदा करतात, आपला व्यापार करतात, पण त्यांना महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे हे माहीत नाही. आणि एखादी व्यक्ती जर सांगते की आपको मराठी सीखनी चाहिए, तर मात्र तुम्ही प्रश्न विचारता क्यों सीखनी चाहिए? मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. मराठी भाषा फक्त संवाद साधण्याचं साधन नाही. मराठी भाषा ही जागतिक वारसा आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, एकता आणि महाराष्ट्राची ओळख दर्शवते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचे अभंग, साने गुरुजींच्या गोष्टी, पु ल देशपांडेचे विनोद, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्ववाद, लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्य लढा आणि गांधीजींची अहिंसक चळवळ याची ओळख म्हणजे मराठी. आणि ती मराठी भाषा क्यों सीखनी चाहिए हा मुळात प्रश्नच चुकीचा आहे. मुद्दा हा नाही, जात पात धर्म हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे आणि त्या प्रत्येक माणसाला मराठी भाषा ही यायलाच हवी.